कॉलेज चालू ते 7:20ला आणि कॉलेज सुटते 12. अभिनव कॉलेज आता पहिल्यासारखं नाही राहिलं. साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, मी आज कॉलेजला चाललोय सकाळीच. तर धमाल मस्ती तर असणारच आहे, पण तुम्हाला डिटेलिंग पण समजेल कॉलेजच्या बद्दल. काही लोक कमेंट करतात माझ्या जुन्या ब्लॉगवर का तन्मय दादा टाईम किती आहे, खूप प्रश्न असे येतात. तर त्यासाठी मी आज चाललो आहे कॉलेजला आणि आज माझा पहिलाच दिवस आहे कॉलेजचा. कॉलेज कधीच चालू झाले, पण आज माझा पहिला दिवस आहे. कारण की मित्रांनो, आपली मित्रमंडळी आहे, माझी जी मित्रमंडळी आहे ती दिवसेंदिवस आळशी होत चालले, त्यामुळे आम्ही कॉलेजला गेलोच नाही किती दिवस झाले. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मंडळी, फायनली आम्ही आता कॉलेजला पोचलो आहे. आपल्याला आता 3रा फ्लोअर भेटलेला आहे आणि आज बुक चेकिंग असल्यामुळे लेक्चर अटेंड करायचं आहे का नाही आम्हाला काही समजत नाही. काय करायचं? टॉस करता छापायला लेक्चर बसा. काय करता बोला लवकर. छापायला आता. अच्छा, ऐसा होता का? कॉन्सेप्ट थोडा चेंज झाला आमचा. तर मंडळी, अजूनपर्यंत पब्लिक येते कॉलेजमध्ये खूप सारी. आणि आता करण आपल्याला टायमिंग सांगणार आहे. टायमिंग करण, आपल्या जी मंडळी आपली त्यांना डाऊट आहेत काही का आपलं कॉलेज कधी स्टार्ट होतं आणि संपतं कधी? कॉलेज चालू ते 7:20ला आणि कॉलेज सुटते 12:30 नाही तर 12:20पर्यंत सुटते. अच्छा, आणि ज्युनियर कॉलेजचं? ज्युनियर कॉलेजचं 7:30ला गेट बंद होतो आणि 12:30ला त्यांचं. मग एंट्री नाही भेटत ना त्यांना? एंट्री नाही. हां, तर तुमचा डाऊट क्लिअर झालाच असेल मित्रांनो. कारण नोट्स पण येतात. हे काय बघ, कंचा ग्रुप आहे. जसं मी बोललोच होतो मित्रांनो तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगमध्ये का आजकालची मंडळी आहे, म्हणजे आपली मित्रमंडळी आहे ती आळशी होत चालले. कुठे बाहेर फिरायला पण नाही जात. कॉलेजमध्ये आलं का टाइमपास. बघा, पबजी खेळायला लागले आता. तर मित्रांनो, आता सेकंड लेक्चर चालू होणार आहे, त्यामुळे आम्ही परत कॉलेजमध्ये चाललो, म्हणजे अकॅडमीमध्ये चाललो आहे. तर चला जाऊया. आणि मंडळी, असं नाही का आम्ही लेक्चरमध्ये बसत नाही, आम्ही लेक्चरमध्ये बसतो, पण जेव्हा चेकिंग असते तेव्हा बुक चेकिंग चालू असते, म्हणून त्यामुळे आम्ही लेक्चरमध्ये बसत नाही. 5 minutes later. तर मंडळी, आता आम्ही लेक्चरमध्ये बसलेलो आहोत. सरची वाट बघतोय. आता सर येतील आणि आम्हाला शिकवतील. आणि लेक्चर चालू झालं तर आम्ही ब्लॉगिंग करू नाही शकत, त्यामुळे आपण आता 1 तासानंतर भेटूया. तर आपली मित्रमंडळी पण बसले आता लेक्चरला. मस्ती चालू आहे पाठीमागे. बॅक बेंचर्स आहेत सगळे. 1 hour later. एक बार जोकर. तर मंडळी, मी आता घरी आलो आणि बघा ही मंडळी आता चालली आता शाळेत. आणि मंडळी, कॉलेजचं सांगायचंच होतं मला, मी सांगायचं विसरून गेलो. अभिनव कॉलेज आता पहिल्यासारखं नाही राहिले. स्ट्रिक्टनेस खूप वाढत चालले, म्हणजे खूपच आता स्ट्रिक्ट केले मुलांना. म्हणजे 12वी आणि 11वीच्या मुलांना बाहेर जाऊन देत नाही, म्हणजे क्लासरूमच्या बाहेर जाऊन देत नाही. हा स्ट्रिक्टली रूल केला आहे. आणि डिग्री कॉलेजची मुलं आहेत जसे की आम्ही मुलं, प्रॉक्सी लेक्चर असला का बाहेर पाठवतात. आणि मित्रांनो, प्रेझेंटीला पण इम्पॉर्टन्स खूप दिलेला आहे. जिथपर्यंत तुमची प्रेझेंटी नसेल तिथपर्यंत तुम्ही कोणताही पेपर देऊ शकत नाही. त्यासाठी प्रेझेंटी पण खूप इम्पॉर्टन्स आहे. त्यासाठी मला पण कॉलेजला जायला लागतं. त्याच कारणामुळे मला कॉलेजला जायला लागतं. मारामारी जास्त होते किंवा दंगे जास्त होतात, त्यामुळे अभिनव कॉलेजला टाकत नाही. पण आता तसं काहीच नाही होत, कारण की खूपच स्ट्रिक्ट केले. आणि मंडळी, तिकडे आपलीच माणसं असल्यामुळे तिकडे कुठल्याच गोष्टीची भीती नाही. आणि मंडळी, तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून काही डाऊट असतील अभिनव कॉलेजबद्दल तर तुम्ही विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये. मी तुम्हाला रिप्लाय दे, तर विचारायला विसरू नका. आणि आपला इंस्टाग्रामचं दुसरं पण चॅनल आहे, चॅनल म्हणजे अकाउंट आहे, तर त्या अकाउंटला पण फॉलो करायला विसरू नका. त्या अकाउंटवर आपल्याला 100 फॉलोवर्स करायचे आहेत लवकरात, तर फॉलो करायला विसरू नका. मला हा ब्लॉग शेअर करायचा आहे, जेवढा शेअर होत असेल तेवढा, आणि सपोर्ट करायचा आहे. बस, बाय बाय.